गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे पवित्र मारिया मातेचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली। सेंट मेरी चर्च वाहेगाव येथे बुधवारी 30 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता पवित्र मारियेची रथामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली असून पवित्र मित्सा आणि वार्षिक यात्रा महोत्सवामध्ये प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणारे मुले आणि मुली यांच्या समवेत तसेच दृढीकरण साक्रामेंत शांततेत आनंदी वातावरणात संपन्न झाले। त्रिदिन पवित्र मिस्सा, भव्य मिरवणूक, नोव्हेना कार्यक्रम, सत्कार समारंभ, गायन वादन, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन मंडळी, स्नेहभोजन असे विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्थानिक धर्मगुरू फादर संजय रुपेकर, फादर आशिष मस्के, फादर संजय पारखे, फादर विल्फ्रेड सल्डाणा, फादर संजय ब्राह्मणे, फादर गुलाब जाधव, फादर जीवन येवले, फादर जराड रिबेलो, फादर रॉकी लोपिस, फादर विनोद शेळके, फादर ख्रिस्तोफर मार्टिन, फादर मार्क्स रुपटक्के आदी धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिशप बर्नार्ड लॅन्सी पिंटो तसेच फादर डॉक्टर व्हॅलेरियन फर्नांडिस यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाला असून यात्रेनिमित्त भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। सेवानिवृत्त रारे बिशप एडविन कोलासो, सेवानिवृत्त रारे बिशप अम्ब्रोस रिबेलो यांनी देखील मतमाऊलीच्या यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या। सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, सिस्टर्स, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते। माझ्या प्रिय फादर्स इथे उपस्थित असलेले आणि तसेच धर्मभगिनी, या धर्मग्रामाचे सर्व पॅरिशनर्स, भाविक आणि अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सगळे जे इथे उपस्थित आहेत आणि तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांना माझ्यातर्फे परत एकदा शुभेच्छा। प्रत्येक वेळेला जेव्हा आपण हा सोहळा साजरा करीत असतो, यात्रेला येतो, त्यावेळेला आमच्या मनामध्ये एक आभाराची, मनातून एक स्फूर्ती निर्माण होते। जेव्हा आपण देवाला आभार देतो त्यावेळेला परमेश्वर आपल्याला त्याच्या कृपाने विशेषपणे धैर्य प्रदान करत असतो। आज तुम्ही या सोहळ्यात आले, विशेषपणे पाहिलं की ज्या प्रकारे आपली मिरवणूक जात होती, आनंदाची तसेच प्रार्थनामयी मिरवणूक, आणि वेगवेगळ्या स्थानी लोकांनी त्यांची श्रद्धा व्यक्त केली, माऊलीचा आशीर्वाद घेतला आणि तुमच्यामध्ये असलेली ही धार्मिकता जिवंत आहे तशीच ठेवावी। मला कार्यक्रम सुंदर वाटला, मुलांची तयारी वगैरे झाली होती आणि अशाच प्रकारे मुलांना जर स्फूर्ती द्या। आपल्या या धर्मप्रांतामध्ये फादरांची आणि सिस्टरांची फार फार गरज आहे, तर तुमच्या मुलांना जरा प्रोत्साहित करा त्यांना। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।